नमस्कार, स्टार न्यूज टुडेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत। प्रभाग क्रमांक 8 मधून उषाताई वाळंज यांचं तसेच सिफा मशार पावले यांच्या दोघांच्याही आपण उमेदवारीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात। आपल्याला दोघांनाही उमेदवारी मिळालेली आहे। तर काय सांगाल, आपल्याला ही निवडणूक का लढवावीशी वाटते? वार्डमध्ये जी कामं आता भरपूर राहिलेली आहेत आणि वार्ड पण खूप मोठे झालेले आहे, त्यामुळे आता ती कामं व्हावी आणि लोकांची म्हणजे मनं जी झालेली आहेत ती मनं त्यांची तृप्त करावी। या संदर्भात मी असं सांगेन की आम्ही यापुढे जी कामं अजून करू आणि लोकांची जी अजून कामं आहेत ती पूर्ण करू। बरं, तुम्हाला वाटतंय का की ह्या प्रभागाचा विकास झाला आहे म्हणून? नाही, या विकासाचा काहीच, जेव्हा मी 95 पासून जेवढी कामं केलेली आहेत तेवढीच कामं आहेत आणि यापुढे आता जी राहिलेली अपुरी कामं आहेत ती सर्व पूर्ण करणार आहेत। बरं, तुम्ही आता माजी नगरसेविका आहात, 2 टर्म्स होत्यात, तुमच्या घरामध्ये सुद्धा एकदा नगरसेवक पद दिलं गेलं आहे। तर तुम्ही ह्या कार्यकालामध्ये तुमचा इव्हन सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली आहे? 95ला मी नगरसेविका होते आणि त्याची दुसरी टर्म म्हणजे 2005मध्ये पुन्हा निवडून आली आणि नंतर मी महिला बालकल्याणची सभापती झाली। त्यावेळेस मी भरपूर कामं केली आणि जेवढी अपूर्ण कामं आहेत ती कामं पूर्ण करण्याची आता माझी इच्छा आहे, तर मी ती पूर्ण करणार। लोकांनी प्रतिसाद दिला तर मी तेवढी कामं पूर्ण करेन। लोकांनी मला चांगल्या भरघोस मतांनी निवडून द्यावी ही विनंती। तुम्ही राष्ट्रवादी गटातर्फे आज निवडणुकीच्या रिंगणात उभा आहात, तर तुम्हाला हे वरचं नेतृत्व कसं वाटतंय? छान वाटतंय। बरं, आता तुम्ही निवडणुकीच्या कार्यकालानंतर आता इथं बऱ्याचशा मोठ्या समस्या आपल्याला जाणवतात। इथले नागरिकसुद्धा बऱ्याचशा समस्यांनी त्रस्त आहेत। इथे गटार नाहीत, रस्ते नाही आहेत, पाण्याची मोठी भीषण अवस्था आहेत, गटारीसुद्धा उघड्या आहेत। तर ह्याबाबत आपण एकूण काय सांगा? आता ज्या राहिलेले कामं आहेत, बोलली ना, उर्वरित कामं आहेत तेवढी म्हणजे पूर्ण करणार, कारण पूर्ण गटारांची कामं अपूर्ण आहेत ती आता पूर्ण करणार आहोत। पाण्याच्या लाईनी टाकून देणार आहेत, महिला सगळ्या रस्त्यावर येत आहेत पाण्यासाठी। बरीच म्हणजे सणावारांना त्यांना रस्त्यावर जावं लागतं आणि पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं। बरं, 15 जानेवारी रोजी मतदान आहे, तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? तुमची जी कामं आता पूर्ण करणार आहोत तुम्ही मला भरघोस मतांनी निवडून द्यावं। की शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस यामधून मी फॉर्म भरलेला आहे आणि जी उर्वरित कामं आहेत ती मी करणार आहे। आणि या पॅनलमध्ये 8 नंबर पॅनलमध्ये शिफा मॅडम, तसेच रमेश भाई मन्यार आणि फैसल जालान या आम्ही 4 जण मिळून या वार्डचा विकास करणार आहोत, एवढं मी सांगते। बरं, शिफा मॅडम, काय सांगाल, आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात, तर तुम्ही एकूण तुमची सामाजिक वाटचाल कशी राहिली आहे? मी कोरोनानंतर 2022 पासून आपल्या वॉर्डमध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये जे ऐतिहासिक कल्याण आहे इथून 2022 वर्षापासून मी काम करत आहे आणि मी दिवस रात्र काम करीत आहे। लोकांचे जे वेगळे वेगळे समस्या होती, जसं की पाणीची समस्या होती, मॉलवी कंपाऊंडची, रस्त्याची समस्या होती आणि दुसरा गोईदा स्वार आहे तिथे पण मोठी पाण्याची समस्या होती, ते पण मी सॉल्व करून घेतली। म्हणजे त्याचा प्रस्ताव नियोजन कमिटीमध्ये सादर केलेला आहे आणि ते अप्रूव्ह पण झालेलं आहे। फक्त आता जे आहे आचारसंहिता कारणाने ते आता प्रस्ताव नियोजन समितीमध्ये झाला आहे, त्याच्या टेंडर प्रक्रिया झालेली नाही। आणि दुसरा विषय असणार रस्त्याचे, तर आम्ही मोहम्मदियाकडे आपण पेवर ब्लॉक बसविले, गटर बांधकाम केले, मॉलवी कंपाऊंड, गोईनवाडी असं वेगळे वेगळे ठिकाणी। म्हणजे जेव्हा पूर पण आले होता तेव्हा आपण लोकांसाठी, जनतेच्या मदतीसाठी ते पाणीमध्ये उतरून आपण त्यांना जेवणाची सुविधा, त्यांना सेफ आपण करून घेतले व पंचनामा करून त्यांच्या जे हक्क आहे, जे ज्यांचं जे नुकसान झालं आहे ते भरपाई पण आपण करून दिली। ते 2019चा पूर असो की 2022चा असो की 2025चा, म्हणजे नेहमी आपण एक ग्राउंड लेवलवर काम करणारी कार्यकर्ता आहे, कारण हे सगळं माझं एक परिवार आहे। तर मी माझा परिवार म्हणजे आता जे परिस्थिती आहे ते जे दुःखमध्ये आहे, मला ते त्यांना उभारण्याचं काम करायचं। मला हेल्थ सेक्टरमध्ये पण काम करायचे, एज्युकेशन सेक्टर जे आमचे मोहल्लेचे आहे त्याच्यावर पण मला काम करायचे। म्हणजे एज्युकेशन मोठा असेल, लहान लहान मुलांना जे चांगलं एज्युकेशन भेटणार म्हणजे लोकांची परिस्थिती चेंज होणार, कारण एज्युकेशन एक मोठा हतियार आहे। तर हा बोलून
आणि माझे जे मोठे अचिव्हमेंट आहे जे मी ही 4-5 वर्षात काम केलेली आहे, जसे की पाण्याची टाकी. लोकांना खूप पाण्याची समस्या आहे. कधी छान घाण पाणी येत आहे, कधी पाणी येते, कधी पाणी नाही येते, कधी 20 मिनिटासाठी पाणी येते. तर पाण्याच्या जलकुंभ त्याचा प्रस्ताव मी अमृत महोत्सव अंतर्गत टाकलेली आहे. ते म्हणजे मला लोकांनी एक संधी द्यावे की जे मी पाणीच्या टाकीचा प्रस्ताव माझा पूर्ण झालेला आहे ते पण मी करू शकेन. आणि म्हणजे एक वेगळं मिशन आहे त्याच्यावर मला काम करायचं. म्हणून आम्ही 4 पॅनलमध्ये आहे मजबूत कार्यकर्ता, ग्राउंड लेवलवर काम करणारे कार्यकर्ता आणि एज्युकेटेड कॅन्डिडेट सगळं आहे. तर त्यांना चान्स द्यावे आणि बहुमताने आम्हाला जिंकण्यासाठी तुम्ही सपोर्ट करावे. हा माझी जनताची विनंती आहे. है लेडीज़ की भी बहुत सारी समस्याएं रहती है और लेडीज़ ऐसा रहता है कि कुछ समस्या है लेडीज़ के पास ही बोलती है. तो और लेडीज़ को और आगे लाने के लिए उनके पैरों के ऊपर खड़े रहने के लिए आप किस तरह से काम करते हैं? अभी जैसे सभी को पता है लाड़की बहन योजना में हमने करीबन 1500 फॉर्म भरे हैं लाड़की बहनों का. और जिनका पैसा नहीं मिला उसमें भी हमने मदद किए हैं. इसके बाद कुछ मसले होते हैं घरेलू तो हम उनके घर में जाके आपस में एक सॉल्व करके मिसअंडरस्टैंडिंग क्रिएट करके करते हैं. फिर सोशल वुमेन एम्पावरमेंट पे हमारा बड़े तौर तरीके से काम चालू है ताकि ये महिलाओं को घर बैठे काम मिले. तो हम चाहते हैं कि हम ये 4 पैनल को एक तरीके की संधि मिले ताकि हम बड़े मत में आए सामने और इस पे काम करें. रमेश भाई कामरे साहब, आप कांग्रेस के बड़े नेतृत्व है और इसको सभी को आप सपोर्ट कर रहे हैं. इस मोहल्ले में भी आपका भी बहुत सारा वजन है. आप क्या कहना चाहते हैं, इनको आप किस तरह से सहायता करेंगे? हमारा यही कहना है कि तुतारी जो है इससे पहले भी मोहल्ले के अंदर काम करने की बात आई थी तो हम लोगों ने किया. और जो हमारे एरिया में काम जैसे कि कोरोना महाकाल में कोई पार्टी लेवल पर अगर बात करें तो कोई पार्टी लेवल पर नहीं थे हम, लेकिन हमारे ग्रुप ने इतना काम किया है कि पूरे एरिया वालों को मालूम है कि क्या काम और कौन से ज़रूरत पे हमारा ग्रुप काम आया. आज ये जो चेहरे हैं जैसे कि उषा ताई, शिफा पावले, ये ग्राउंड लेवल पर काम करने वाले लोग हैं. इनके साथ में और 2 लोग हैं जो रमीज़ मनियार ओबीसी से है और फैसल जलाल ओपन कैंडिडेट है. तो ये चारों लोगों को हमने इसलिए चूज़ किया है कि आधी रात को अगर हमको ज़रूरत पड़े तो हम हमारे एरिया के लोगों के घर पर जाकर इनको उठाकर उनसे काम ले सकते हैं. ना कि कोई बाहर से आया है और उन्होंने इलेक्शन लड़ रहा है और जीता अगर तो हमको कहीं दूर जाकर उनके घर पर जाना पड़े. या ये सब चीज़ों के लिए हमने बहुत सोच समझ कर पैनल बनाया और एक एजुकेशन के मामले से पढ़ा लिखा पैनल बनाया. जिनको एक्सपीरियंस है उनको भी साथ में लिया है. 2 माजी नगर सेवक है इसके अंदर और 2 नए चेहरे इसके अंदर हम लोगों ने डाले. तो इन लोगों का जो ये पैनल बना है ये मजबूत इसलिए है कि इनको काम के तरीके भी पता है. ये ग्राउंड लेवल पर रह के जो काम कर रहे हैं जैसे रमेश भाई हुआ, शिफा पावले, ताई और फैसल जलाल जो है ये माजी नगर से होते. तो इनको हर चीज़ मालूम है कि निधि किस तरीके से लाना है, क्या काम करना है. जैसे कि हमारे एरिया में हॉस्पिटल का मामला है, आज डिलीवरी का मामला है तो हमारे एरिया के स्लम के जो औरतें हैं वो जाते हैं रुक्मणी बाई में इतना दूर हमारे बाजू में है, वो आज तक चालू नहीं हो पाया. जो चालू था वो बंद हो गया, उसको चालू नहीं कर पाया. तो हमको उसके लिए आगे काम करना है. जो हमारे एरिया में गवर्नमेंट के स्कूल्स है वो बंद पड़े हैं, कहीं पर फैसिलिटीज़ नहीं है, कहीं पर कुछ काम नहीं है, तो उसको हमको आगे बढ़ के करना है. कई एरियाओं में पानी की तकलीफ है तो ये सब चीज़ों को आगे करना है. तो बड़े जिम्मेदारी से कहता हूँ कि ये जो लोग हैं इन लोग को आप वोट दो, तुतारी का बटन दबाओ पूरे पैनल पर. इन लोगों से काम किस तरीके से लेना है, आधी रात को इनको घर से उठा के हम लाकर हमारे एरिया वालों का काम करा के देंगे, ये मैं वादा करता हूँ. चुनाव हो रहा है, मतदान हो रहा है, आप मतदारों से क्या आह्वान करेंगे? मैं लोगों से यही कहूँगा कि सुबह के टाइम पर जल्द निकले, अपने काम जो है उसको पहले थोड़ा रुकाइए, पहले जाकर वोटिंग कीजिए, वोटिंग परसेंटेज बढ़ाइए. आज हमारा एरिया जो है हमारे लोगों का बहुत ज़्यादा उसके अंदर वोटिंग्स है. जाइए, वोट दीजिए, तुतारी को वोट दीजिए और एक मजबूती पैनल को दीजिए ताकि ये लोग आप लोगों के लिए आगे बढ़कर काम करें. ज़्यादा से ज़्यादा वोट कीजिए. मेरी माएँ, मेरी बहनें और मेरे जो भी भाई लोग ये वीडियो देख रहे हैं, ये चैनल को देख रहे हैं, इन सबको मैं यही कहना चाहता हूँ ज़्यादा से ज़्यादा वोटिंग करें, घर से बाहर निकले. इसको त्यौहार कैसा बनाया जाए, जैसे ईद के दिन हम बाहर निकल कर लोगों से मिलते हैं उस तरीके से एक दूसरे से मिलिए. हर आदमी अपने घर का वोट निकाले प्लस 10 वोट निकालने की जिम्मेदारी रखे. जिस आदमी ने 1 वोट घर का अपना पूरा निकाला उसके बाद 10 वोट की निकालने की जिम्मेदारी लेता तो इंशाल्लाह ताला हमारे वार्ड से हमारे मोहल्ले की सरकार जाएगी.